सर्वप्रथम जगातल्या 3 महान रत्नांना त्रिवार अभिवादन करतो. बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न या 3 रत्नांना अभिवादन करून ज्या महान बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला हे 3 रत्न मिळाले, त्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा त्रिवार अभिवादन. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या पुण्यकर्मासाठी आज वाहुळ परिवारानं ही आपल्या सर्वांना एक पुण्यमय संधी प्राप्त करून दिलेली आहे. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की सद्धम्माचं श्रवण करणे हे पुण्यकारक आहे, सद्धम्माला जाणणे हे पुण्यकारक आहे, सद्धम्माचा अभ्यास करणे हे पुण्यकारक आहे. तथागतांनी शिकवलेल्या महान अशा गाथांचं पठन करणे, त्या गाथा श्रवण करणे हे पुण्यकारक आहे. या जगामध्ये असलेल्या महान अशा मोठ्या कर्मातील हे सर्वात मोठं कर्म तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलेलं आहे. जे कर्म माणसाला सुखाकडे घेऊन जातं, जे कर्म माणसाला आनंदाकडे घेऊन जातं, आणि म्हणून वारंवार ते कर्म आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण सातत्याने या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये, म्हणजे जे काही वर्षावासाचे 3 महिने असतात, त्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये नजीकच्या बुद्धविहारात जाऊन काही का होईना पण थोडा तरी धम्म शिकून तो आत्मसात करण्याचा आपण वारंवार प्रयत्न केला पाहिजे. या जगामध्ये आपल्याला जर पैसे न देता सुखी व्हायचं असेल किंवा एकही रुपया न खर्च करता जर सुखी व्हायचं असेल तर बुद्धविहारासारखा दुसरा पर्याय तुम्हाला शोधून सुद्धा सापडत नाही. आपण पाहताना आपण काय पाहतो की जीवन जगत असताना जर एखादा व्यक्ती दुःखी झाला तर लोक त्याला म्हणतात की तुझ्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी एवढे एवढे पैसे लागतील, ही पूजा घालावं लागेल, अमुक अमुक करावं लागेल, तमुक तमुक करावं लागेल. अशा पद्धतीनं लोक तुम्हाला मिथ्यादृष्टीचा मार्ग सांगतात. तथागत सम्यक संबुद्ध काय सांगतात? तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की माणसाचे कर्मच माणसाला सुख किंवा दुःख देतात. आपण वारसदार म्हणतो ना, वारसदार म्हणजे काय? आई वडील गेल्यानंतर आई वडिलांनी कमावलेली संपत्ती ही त्यांच्या मुलाच्या नावे होते, बरोबर आहे. आता भारतीय कायद्यानुसार अर्धी प्रॉपर्टी आता मुलीच्या नावावर होते, है ना, असं भारतीय कायदा सांगतो. म्हणजेच आई वडिलांची प्रॉपर्टी ही मुलांच्या नावावर होते आणि लोक त्याला वारसदार म्हणतात. खरा वारसदार भगवान बुद्धांनी 2600 वर्षापूर्वी सांगितला. हे वारसदार असले तरी हा वारस कायमस्वरूपीचा नाही ना. संपत्ती कोणाजवळ कायमस्वरूपी टिकते का? कितीही संपत्तीवान मनुष्य असला तरी संपत्ती त्याच्याकडे कायमस्वरूपी टिकत नाही. कितीही संपत्तीवान माणूस असला तरी जाताना तो काही संपत्ती घेऊन जात नाही. मग तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की आमचे खरे वारसदार कोण आहेत? तर आमचे खरे वारसदार आमचे कर्म असतात. आम्ही कायेनं, वाचनं आणि मनानं जे काही कर्म करतो ते खरे वारसदार आमचे असतात. म्हणजे माणसाने जे ऐकलं ते चांगलं असलं पाहिजे, ऐकत असताना चांगलं ऐकलं पाहिजे, चांगलं ऐकलेलं समजून घेतलं पाहिजे, समजून घेतलेलं आचरणामध्ये आणलं पाहिजे, आणि आचरणात आल्यानंतर मग माणसाला सुख मिळत असते. आज जरी तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही 15 मिनिटच बसलो, अर्धा तासच बसलो, पण आज आपल्या सर्वांचे महान पुण्यकर्म झालेले आहेत. कारण 15 मिनिटं का होईना पण तुमच्या कानावरती तथागत सम्यक संबुद्धाचे बुद्ध वचन पडलेले आहेत. जे काय आम्ही आता प्रवचनाच्या अगोदर तुम्हाला सुत्त सांगितलेले आहेत, त्या सुत्तामध्ये तथागत सम्यक संबुद्धांनी समग्र मानवजातीच्या कल्याणासाठी उपदेश दिलेला आहे. आणि म्हणून तो उपदेश आपण सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीनं श्रवण करून आमच्या जीवनातील दुःख नष्ट करण्याचा वारंवार प्रयत्न केला पाहिजे. उपासक आणि उपासिकांनो, तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की माणसाने छोटे का होईना पण वारंवार पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आज वाहुळ परिवारानं जे काही कर्म या ठिकाणी केलेलं आहे ते कर्म म्हणजे आज त्यांच्या वतीनं त्यांच्या घरामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित उपासक उपासिकांच्या समोर साक्षीने आज धम्मपूजा झाली. हे त्यांचं महान मोठं कर्म आहे.
की त्यांच्यामुळे त्यांनी जर आम्हाला बोलवलं नसतं तर तुम्हाला वंदना ऐकता आली नसती, तुम्हाला प्रवचन ऐकता आलं नसतं. म्हणजे त्यांच्या वतीनं झालेलं हे पुण्यकर्म आहे आणि तुम्ही इथे उपस्थित आहात म्हणजे तुमचे सुद्धा ते पुण्यकर्म आहेत. लक्षात घ्या, तुमचे सुद्धा पुण्यकर्म आहेत. म्हणजे तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात, केवळ वंदना ऐकल्याने, केवळ वंदनेत शांत बसल्याने, केवळ प्रवचन ऐकल्यानं माणसाचे पुण्यकर्म होतात. मग प्रवचन ऐकून जर प्रवचन समजून घेऊन ते आचरणामध्ये आणलं तर किती मोठे पुण्यकर्म होतील, आहे का नाही? किती मोठे पुण्यकर्म होतील. आणि म्हणून हे छोटे छोटे पुण्यकर्म आपण साठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. साठवलेले पुण्यकर्म माणसाला सुखाकडे घेऊन जातात आणि त्याच्या निरंतर विकासासाठी ते काम करत असतात, है ना? छोटे छोटे पुण्यकर्म, जसे जसे आपण पुण्यकर्माचा संचय करतो तेव्हा त्या पुण्यकर्माचा संचय चांगल्या पद्धतीनं परिपक्व झाल्यानंतर माणसाला सुख मिळत असते, समाधान मिळत असते. असं म्हणायचं नाही की फक्त आता वंदनेला बसलं म्हणजे काय होणार आहे, लय मोठे पुण्यकर्म होतात. प्रवचन ऐकल्यानंतर काय होणार आहे, लय मोठे पुण्यकर्म होतात. नाही काही बोलले, नाही काही ऐकलं, फक्त हात जोडून जरी तुम्ही बसलात तरी तुमचे पुण्यकर्म होत असतात. कारण वंदनेला बसलेल्या बाई माणसांचं मन कसं असते, शांत झालेलं असते. म्हणून आम्ही वारंवार सांगतो की वंदनेत बोलू नका रे, मोबाईल उचलू नका रे, एकमेकीला बोलू नका रे. नाहीतर बऱ्याच ठिकाणी आम्ही वंदना घ्यायला जातो, परित्राण पाठाला जातो, आमचं इकडं सुरू असते आणि दोन बाया एकमेकीत बोलत राहतात, माय तुझी साडी लेच भारी आहे माय, है ना? आणि माय तुझ्या कानातले कधी घेतले माय, असं सुरू असते बायाचं. माणसाचंही सुरू असते, हा उद्या पगार आहे, उद्या भेटू, है ना? तर या चांगल्या गोष्टीमध्ये आपण व्यत्यय आणू नये. आपल्याला वाटते ते काहीच होत नाही म्हणून. आता भंतीजी का तुम्हाला रागवणार आहे का बोलले म्हणून? तुम्ही नाही रागवणार आहे, पण भंतीजीला माहित आहे की वंदनेमध्ये बोलणं म्हणजे पापकर्म आहे, ते पुण्यकर्म नाही आहे. लहान लेकरांचं सोडा, मोठे माणसं सुद्धा लहान लेकरासारखे वागतात, तेव्हा मात्र त्यांचे पुण्यकर्म होत नाहीत, तर ते अधोगतीचं कर्म आहे. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आपण वारंवार या शब्दमाला समजून घेत असताना तथागत सम्यक संबुद्ध असं म्हणतात की छोटे छोटे चांगले कर्म करून आम्ही सुखाकडे जाण्याचा मार्ग मोकळा केला पाहिजे. आता यांचे छोटे छोटे कर्म आहेत, पण किती मोठे कर्म आहेत बघा. तुम्हाला सांगतो मी, यांच्यामुळे आज तुम्हाला वंदना ऐकता आली, यांच्यामुळे आज तुम्हाला प्रवचन ऐकता आलं, यांच्यामुळे आज तुम्ही इथे जे दान होणार आहे त्या दानामध्ये सहभागी आहात. लक्षात घ्या, आज वाहुळ परिवाराच्या वतीनं पूजनीय भिक्खू संघाला चिवरदान आहे. तर चिवरदान साधं सुद्धा दान आहे का हे? नाही. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात, 1000 लोकांना ड्रेस घेऊन द्या. लग्नात आपण घेत नाही का? टोपीपासून, शेल्यापासून, बुटापासून, सॉक्सपासून सगळे लोक घेत राहतात कपडे एकमेकाला. बुद्ध म्हणतात की 1000 लोकांना कपडे दिल्यानंतर जेवढं पुण्य प्राप्त होतं ना, तेवढं एक चिवर दान दिल्यानंतर माणसाला पुण्य प्राप्त होत असते. बघा, एवढे महान मोठे कर्म माणसाचे होत असतात. म्हणजे आज त्या परिवारातून एक चिवर भिक्खू संघाला जात असताना ते सर्व दान सोहळा आपण पाहतोय आणि आपले सुद्धा तिथे पुण्यकर्म होत आहेत की हे लोक पुण्यकर्म करत असताना आम्ही त्या पुण्यकर्माचे साक्षीदार आहोत. हे सुद्धा तुमचं पुण्यकर्म आहे. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, अशा होणाऱ्या चांगल्या गोष्टीमध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. आणि जिथे कुठे, म्हणजे गृहप्रवेशाच्या निमित्ताने नव्हे, तर जिथे कुठे तुम्हाला वंदना ऐकण्याची संधी प्राप्त होईल, असं मनात म्हणू नये की काय होते नाही ऐकली तर, असं अजिबात म्हणू नये. पण जेव्हा माणूस चांगल्या पद्धतीनं ऐकतो, ऐकलेलं चांगल्या पद्धतीनं समजून घेतो, समजून घेतलेलं चांगल्या पद्धतीनं तो आचरणामध्ये आणतो, तेच लोक सुखी होतात. तेच लोक सुखी होतात. वंदना तुमचं फक्त मन शांत करेल, प्रवचन तुमचं मन फक्त शांत करेल, पण चांगल्या मार्गावर तुम्हालाच तुमचं मन न्यावं लागेल. आणि चांगल्या मार्गावर गेलेलं तुमचं मन मग तुमच्या कायेनं आणि वाचेनं, मनानं खूप चांगल्या पद्धतीनं कुशल कर्म तुमच्या हातून घडतील. आणि हेच कुशल कर्म माणसाला सुख देत असतात, समाधान देत असतात, आरोग्य देत असतात, संपत्तीवान त्याला बनवत असतात. सरळ साधी सोपी गोष्ट आहे. पुण्यकर्म माणसाला संपत्तीवान कसे बनवतात बघा.
समजा आपण रोज शील म्हणतो, किती शील म्हणतो? 5 शील म्हणतो. बऱ्याच लोकांना ते 5 शील पाठ आहेत, त्याचा अर्थही बऱ्याच लोकांना पाठ असेल. आता या 5 शिलामध्ये आम्हाला काय सांगितलेलं आहे? प्राण्याची हिंसा करू नका, है ना, चोरी करू नका, वाईट वागू नका, खोटं बोलू नका आणि मादक पदार्थाचं सेवन करू नका. आता हे 5 शील एखाद्या व्यक्तीनं एखाद्या प्रवचन एखाद्या वंदनेमध्ये ऐकले आणि हे 5च्या 5ही शील त्याला पालन होत नाहीत, है ना. म्हणजे काही जे चांगले लोक असतील बिचारे ते करत असेल 5 शील, पण काही काही लोकांना ते 5 शील पालन करता येत नाही. पण त्या 5 शिलातलं न कळत एखादं जरी शील तुमच्याकडून पालन झालं तर ते तुमचे महान मोठे पुण्यकर्म बनत असतात, महान मोठे पुण्यकर्म बनत असतात. म्हणजे आता तुम्ही इथे बसलात, इथे बसल्यानंतर साऱ्यांच्या तोंडाला काय लागलेलं आहे? कुलूप. बघा, बुद्धानं काय सांगितलं की ऐकताना सुद्धा पुण्यकर्म होतात. मग ऐकताना पुण्यकर्म कसे होतात? जे लोक शांत चित्ताने ऐकतात ते सुद्धा पुण्यकर्म आहेत त्यांचे. जे लोक चांगल्या पद्धतीने ऐकतात त्यांना समजते. आता जे लोक चांगल्या पद्धतीने ऐकत नाही त्यांना समजेल कसं बरं? नाही समजलं तर आचरणात कसं येईल? आणि आचरणात नाही आलं तर त्याचं फळ कसं मिळेल? आणि लोक म्हणतात काय बाप्पा, आम्हाला सुखच मिळेना, आम्हाला समाधानच मिळेना, मार्ग चुकला ना. मार्ग चुकल्यावर कसं काय समाधान मिळेल, कसं काय सुख मिळेल, आहे का नाही? आणि म्हणून आपण सुद्धा या सुखाला मिळवण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने विचार करून आमच्या जीवनाला समजून घेऊन त्या जीवनाला बदलण्याचा वारंवार प्रयत्न करायला पाहिजे. जेव्हा आपण वंदनेत बसतो तर आम्ही वारंवार लोकांना सांगत असतो की शांत बसा, शांत बसा. कारण ही पटरपटर करणारी बाई जेव्हा शांत राहते, ही पटरपटर करणारी बाई जेव्हा शांत राहते ना, ही बाई शांत राहिली की माणसाचं डोकं सुद्धा ती शांत करते, माणसाचं डोकं सुद्धा शांत होते. म्हणजे इथे तुम्ही बसलात, बसल्यानंतर तुम्ही शांत आहात, शांत आहात म्हणजे तुमचं मस्तक पण शांत आहे, डोकं ठिकाण्यावर आहे. आणि डोकं ठिकाण्यावर जेव्हा असतं तेव्हा माणसाला सद्धम्म लय लवकर समजतो, सद्धम्म खूप चांगल्या पद्धतीने समजतो. समजा इथे आपला हा कार्यक्रम चालू आहे आणि गल्लीत जर मोठा डीजे असता तर तुम्हाला ऐकू आलं असतं का? नाही ऐकू आलं असतं. म्हणजे शांतताही पाहिजे, शांततेसोबत आपलं तोंडही बंद पाहिजे. तोंड बंद असूनच चालत नाही, तर आमच्या बुद्धीला कामाला लावावं लागते आम्हाला. फक्त ऐकूनच कोणाचं कल्याण होत नाही एवढंही लक्षात घ्या, फक्त बसूनच कोणाचं कल्याण होत नाही एवढंही लक्षात घ्या. चिरकाळ जर सुख आमचं टिकवायचं असेल आम्हाला, तर आम्हाला आमच्या मनाला धम्मपथावर आणावं लागेल. मग धम्मपथ म्हणजे काय? धम्मपथ म्हणजे काय तर धम्माचा मार्ग. धम्माचा मार्ग म्हणजे काय? तर छोट्या छोट्या गोष्टी, चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करणे. चांगल्या गोष्टी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण आपल्या एका एका सेकंदाचा हिशोब घेणे. 1 तासापूर्वी मी काय केलं, 2 तासापूर्वी मी काय केलं, 6 तासापूर्वी मी काय केलं, 12 तासापूर्वी मी काय केलं आणि 24 तासापूर्वी मी काय केलं. या साऱ्या एका एका मिनिटाचा हिशोब आमच्याकडे असला पाहिजे. ज्या लोकांना एका एका मिनिटाचा हिशोब ठेवता येते ते लोक आपल्या जीवनामध्ये सुखी होतात, है का नाही? म्हणजे आपण जर एखाद्या व्यक्तीला 5 वर्ष अगोदर, 10 वर्ष अगोदर 100 रुपये उसने दिले तरी आपल्या लक्षात राहते का नाही? तो माणूस दिसला रे दिसला समोर की आपल्या पटकन लक्षात येते की हा, हिला 100 रुपये दिले होते बाई पण देईनाच, याला 100 रुपये दिले होते पण देईनाच. तिच्याही लक्षात असते, ती पण हिला कातर मारून जाते, ती हिच्या जवळ येत नाही, तो हिच्या जवळ येत नाही. म्हणजे 20 वर्षापूर्वीची गोष्ट लक्षात आहे, 20 वर्षापूर्वीची गोष्ट लक्षात आहे. ही झालं देण्या घेण्याचं, हा व्यवहाराचा मुद्दा. पण काही काही लोक 20-20 वर्षापूर्वी एखादा वाईट शब्द बोलतात आणि तो वाईट शब्द 20-20 वर्षापर्यंत लोक ध्यानामध्ये ठेवतात. आम्ही त्यांच्या घरी जात नाही, आमचं त्यांचं जमत नाही, आम्ही त्यांना आमच्याकडे बोलवत नाही, ते आम्हाला त्यांच्याकडे बोलवत नाही. काय तर 20 वर्षापूर्वी आमचं भांडण झालं होतं, आहे ना? म्हणजे वाईट गोष्टी 20 वर्षाच्या 50 वर्षाचा माणूस कम्प्युटरमध्ये फिट करून ठेवतो. या डोक्यामध्ये भंगार आहे, ते भंगार. ते चांगल्या गोष्टी आहेत का? ज्याच्यातून द्वेष निर्माण होते अशा गोष्टी साठवून ठेवून काय फायदा आहे?
ज्याच्यातून माणूस माणसापासून दूर जाऊ लागला, अशा गोष्टी साठवून ठेवून काय फायदा आहे? ज्या गोष्टीपासून माणूस माणसापासून तुटू लागला त्या गोष्टी दिमागात ठेवून काय फायदा आहेत? बुद्ध म्हणतात, दिमागात जर काही ठेवायचं असेल, स्मृतीमध्ये काही जर ठेवायचं असेल, तर स्मृतीमध्ये आमचा धम्म असला पाहिजे, स्मृतीमध्ये आमचा चांगुलपणा असला पाहिजे, स्मृतीमध्ये आमच्या शील असलं पाहिजे, स्मृतीमध्ये आमच्या प्रेम असलं पाहिजे, स्मृतीमध्ये आमच्या करुणा असली पाहिजे, स्मृतीमध्ये आमच्या मदत करण्याची भावना असली पाहिजे. ह्या गोष्टी जेव्हा चांगल्या गोष्टी आमच्या स्मृतीमध्ये येतात, तेव्हा तो व्यक्ती आपल्या जीवनाला खूप चांगल्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आम्ही वारंवार ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण तुम्हाला तारण्यासाठी दुसरं कोणी येणार नाही. कोणी येणार आहे का? आमचे दुःख नष्ट करण्यासाठी दुसरं कोणी येणार आहे का? अजिबात नाही. का आम्ही असं म्हणतो का, नाही बाप्पा आता बुद्धाची पूजा घातली म्हणजे आता बुद्ध आम्हाला दुःखातून बाहेर काढल, असं आम्ही म्हणतो का? अजिबात म्हणत नाही. बुद्ध आमचा देव आहे का? नाही. बुद्ध आमचा मार्गदाता आहे. म्हणजे तथागताचा सद्धम्म ज्या ज्या लोकांनी ऐकला आणि ऐकल्यानंतर ज्या ज्या लोकांना समजला, ते लोक कल्याणकारी मार्गावर जातात. आणि म्हणून कल्याणकारी मार्गावर जाण्यासाठी आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं त्या सद्धम्माचं श्रवण केलं पाहिजे आणि त्या सद्धम्माचं आचरण केलं पाहिजे, है ना. तुम्हाला आणि आम्हाला या भवसागरातून तरायचं असेल, दुःख आहे, सेकंदा सेकंदाला दुःख आहे, मिनिटा मिनिटाला दुःख आहे, दिवसा दिवसाला दुःख आहे. तर या साऱ्या दुःखाच्या सागरातून आम्हाला जर बाहेर यायचं असेल तर सद्धम्माशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. आपण वारंवार त्या सद्धम्माला जाणलं पाहिजे. आपण विचार केला पाहिजे की मी दिवसभरात कोणतं चांगलं कर्म केलं, नाही केलं, तर दुसऱ्या दिवशी प्रयत्न करायचे, संकल्प करायचा की मला चांगलं कर्म करायचं आहे. चांगलं कर्म कोणतं असते? चांगलं बोलणं चांगलं कर्म आहे, चांगलं ऐकणं चांगलं कर्म आहे, चांगलं वाचणं चांगलं कर्म आहे, चांगलं पाहणं चांगलं कर्म आहे, चांगला विचार करणं चांगलं कर्म आहे, कोणाला मदत करणं चांगलं कर्म आहे, कोणाच्या अडीअडचणीमध्ये उभं राहणं चांगलं कर्म आहे, कोणाला खूप चांगल्या पद्धतीनं दोन गोष्टी चांगल्या सांगणं चांगलं कर्म आहे. आणि याचा हिशोब आमच्याकडे असला पाहिजे. आणि जेव्हा आम्ही या चांगल्या गोष्टींचा हिशोब रोज पद्धतीनं आमच्याकडे ठेवतो, तेव्हा त्या लोकांच्या आयुष्यामध्ये कमीत कमी दुःख येतात. बुद्धानं सांगितलं 2600 वर्षापूर्वी, सुखासाठी तुम्हाला रुपया खर्च करायची गरज नाही. लक्षात घ्या. जे म्हणतात लोक की सुखासाठी पैसे लागतात, ते लोक खोटारडे आहेत, ते लोक भ्रमिष्ट करणारे आहेत. 2600 वर्षापूर्वी बुद्धानं सांगितलं की सुखासाठी रुपया खर्च करायची गरज नाही. त्याला लिंबू लागत नाही, त्याला नारळ लागत नाही, त्याला अगरबत्ती लागत नाही, त्याला मेणबत्ती लागत नाही, त्याला हार लागत नाही, आणि त्याला दुसरं कापूर फिपूर काही लागत नाही. बुद्धानं म्हटलं का हो तुम्हाला, मला हे लावा ते लावा अमुक करा, नाही म्हणतात बुद्ध. बुद्ध फक्त एवढंच म्हणतात की भल्या माणसांनो, तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर तुम्ही तुमच्या मनाला समजून घ्या. काही कुठं रुपया द्यायची गरज नाही. तुमच्या मनाला तुम्ही समजून घ्या. आणि जेव्हा माणूस आपल्या स्वतःच्या मनाला समजून घेतो आणि त्या स्वतःच्या मनाला सुसंस्कृत करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो व्यक्ती चुकीचं कर्म करत नाही. आणि चुकीचं कर्म कायावाच्या मनानं जर नाही झालं, कायावाच्या मनानं जर माणसाचं चुकीचं कर्म झालं नाही, तर त्या माणसाला दुःख येतील कसे? आहे का नाही? एखादा मनुष्य जीवन जगत असताना तो दुसऱ्याला कठोर बोलत नाही, वाणीचे दुष्कर्म करत नाही. कठोर बोलणं म्हणजे शिव्या देणं. एखादा व्यक्ती शिवी देत नाही, तर त्याला त्याच्या घरी येऊन लोक शिवी देतील का बरं? नाही. 8 दिवस झाले आणि तू एकही शिवी दिली नाही, मग तुला 3-4 शिव्या देतो, असं होते का? नाही होत. एखादा व्यक्ती असा आहे की जो हिंसा करत नाही, कोणाला त्रास होईल असं वागत नाही, तर त्याला लोक त्रास द्यायला घरी येतात का? नाही येत. एखादा व्यक्ती असा आहे जो व्यसन करत नाही, व्यसन करत नाही, त्याला काय घरी येऊन लोक दारू पाजतात का? नाही पाजत. का म्हणतात? एक पॅक पी आणि तुला 2000 रुपये देतो, असं म्हणतात का कोणी? कोणी म्हणत नाही. म्हणजे लोक आपण स्वतः वळणावर लागत नाहीत आणि मग दुसऱ्याला म्हणतात की यांनी आम्हाला बिघडवलं. कोणी कोणाला बिघडवत नसते, कोणी कोणाला सुधरवत नसते. माणसाचं मन जर माणसाला समजलं आणि त्या मनाचं योग्य ते चिंतन माणसानं केलं, तर माणूसच बिघडतो, नाहीतर माणूस सुधारतो.
बिघडणारा माणूस सुखी होत नाही. सरळ साधी सोपी गोष्ट आहे. सुधारणारा माणूस सुखी होतो. आणि म्हणून आपण सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं धम्माला जाणून घेऊन त्या धम्माचं वारंवार आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण धम्म माणसाला सुखी बनवतो, धम्म माणसाला समाधानी बनवतो. हे जे 3 महिने जे सुरू आहेत, या 3 महिन्यामध्ये आपण छोटं छोटं हे कर्म केलंच पाहिजे. बघा, ज्याला असं वाटते की भिक्खू संघाच्या वाढीसाठी आम्ही चिवरदान द्यावं, त्यानं चिवरदान द्यावं. ज्यांना असं वाटते की एक दिवस भिक्षूला आमच्या घरी बोलवावं, आम्ही त्यांना भोजनदान द्यावं, त्यानं भोजनदान द्यावं. किंवा ज्या लोकांना असं वाटते की हे मला काहीच घडत नाही, तर त्यांनी बुद्ध विहारात येऊन वंदनेसाठी यावं. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, मनाला पवित्र मार्गावर लावावं. कारण मन जर पवित्र मार्गावर लागलं तर मग इकडे तिकडे भटकण्याची काही गरज नाहीये. इकडे तिकडे भटकून आपलं आयुष्य बर्बाद करण्याची काही गरज नाहीये. चांगला मार्ग ज्या ज्या माणसाला एकदा समजला, त्या त्या लोकांनी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला स्वतःला सुखी बनवावं, आपल्या परिवाराला सुखी बनवावं आणि आपल्या समाजाला सुखी बनवण्याचा प्रयत्न करावा. जे जे चांगलं तुम्हाला समजलं ते वाटण्याचा प्रयत्न करावा. है ना? लोक चांगलं वाटत नाहीत, लोक वांगलंच वाटतात. चांगलं वाटावं. आता दिवाळी दसरा आल्यानंतर आम्ही सोनं वाटतो. कोणतं सोनं असते ते? आपट्याचा पाला, आपटा झाड, ते 2 पानं हातात ठेवायचे आणि घ्या म्हणे सोनं. हे सोनं आहे का? नाही. बुद्ध म्हणतात एकच दिवस सोनं वाटल्यानं कोणाचं कल्याण होत नाही. आपल्या वाणीतून चांगले शब्द एकमेकांना बोलणं हे सोन्यापेक्षा कमी नाही आहे. विचारा, लोकांना विचारा, चला तुम्ही कसे आहेत, बरे आहेत का, तुम्हाला काही अडचणी आहेत का, मदत नका करू, विचारा तर सही. म्हणून माय मौल्यांनो, हे तुमचं काम आहे. महिलांचं काम जास्त आहे. कारण आम्ही वंदनाही घेतो विहारात, तर विहारात 30 ते 40 फक्त महिलाच असतात, 2च माणसं असतात. बाया जीव लागल्या, माणसं कुठे पळून गेले. म्हणजे बायांनाही धम्म समजला पाहिजे, माणसाने समजला पाहिजे, आहे का नाही. पण हे बी खरं आहे की ज्या घरातली बाई सुधारली ना, ज्या घरातली बाई जर चांगल्या मार्गावर आली ना धम्मपथावर, नवऱ्यालाही आणतील, लेकरालाही आणतील, सासूलाही आणतील, सासऱ्यालाही आणतील. आणि म्हणून त्या बाईला सद्धम्म समजला पाहिजे. पहिल्यांदा माईला सद्धम्म समजला पाहिजे, आईला सद्धम्म समजला पाहिजे, ताईला सद्धम्म समजला पाहिजे, नातीला सद्धम्म समजला पाहिजे, है ना. म्हणजे जेव्हा बाईला सद्धम्म समजतो आणि बाईला समजलेला सद्धम्म जेव्हा ती घरामध्ये सगळ्या लोकांना त्या सद्धम्मानुसार आचरण करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा ते घर सुखी होते. लक्षात घ्या, बुद्ध काळात एक उपासिका होती, जिचं नाव होतं मिगार माता विशाखा. 7 वर्षाची असताना ती श्रोतापन्न झाली होती. 7 वर्षाची असताना बुद्धाचं प्रवचन ऐकलं आणि ती श्रोतापन्न झाली होती. तर म्हणून आमच्या सुखासाठी, आमच्या मांगल्यासाठी आम्ही वेळ मिळेल तेव्हा खूप चांगल्या पद्धतीनं दान कर्म करण्याचा प्रयत्न करावा. दान म्हणजे फक्त पैसेच होत नाहीत. दान म्हणजे काय? देणे. मग देणे म्हणजे काय? 2 चांगल्या गोष्टी तुम्हाला समजल्या आणि तुम्ही दुसऱ्याला जाऊन जर शिकवल्या तर ते दानच आहे ना. याला दान म्हणत नाही का तुम्ही? हे दान आहे. 2 चांगल्या गोष्टी एकमेकांना देणं म्हणजे ते दान आहे. आणि म्हणून या अर्थाने आम्ही सद्धम्म जाणून घ्यावा, सद्धम्माचं पालन करावं आणि सद्धम्माला खूप चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करावा. यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे, यामध्ये आपल्या सर्वांचं सुख आहे. मी एवढं यासाठी बोललो कारण बाबूराव वाहुळ यांचं बुद्ध विहारासाठी योगदान आहे. लक्षात घ्या, बाबूराव वाहुळ यांचं बुद्ध विहारासाठी योगदान आहे. आणि जे लोक बुद्ध विहारासाठी काम करतात ते मेले तरी जिवंत राहतात. ते मेले तरी जिवंत राहतात आणि दुसऱ्यासाठी काम करत नाहीत तर ते जिवंत असून मेल्यासारखे असतात. म्हणून धम्माच्यासाठी काम करा. धम्मासाठी काम करणारे लोक अजरामर होतात. आज बघा, बाबूराव वाहुळ असतील, त्यांचा परिवार असेल, म्हणजे बाबूराव वाहुळांच्या मनातली जी काही श्रद्धा आहे त्या श्रद्धेपोटी या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांचे लेक, त्यांच्या सुना, त्यांचा सर्व परिवार या ठिकाणी दान कर्म करत आहे. पूजनीय भिक्खू संघाला ते चिवरदान देणार आहेत आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा ते खीरदान देणार आहेत. ते महान मोठं कर्म आहे उपासक आणि उपासिकांनो.
आपण खूप चांगल्या पद्धतीनं सद्धम्माला जाणून घ्या, सद्धम्माचं आचरण करा. वेळ आहे तोपर्यंतच मनाला सन्मार्गावर लावण्याचा प्रयत्न करा. वेळ निघून गेल्यानंतर माणसाचं मन सन्मार्गावर लागत नाही, त्याला तशी सवय होऊन जाते है ना. एखादं पोरगा असते ते 12 वाजता उठते, बाप उठवते त्याला, उठ ना बाबा, माय म्हणते झोपू द्या ना, कुठं कामाला जाणार आहे का. मग माईचं ऐकते. 2-3 वेळेस मायबापाची भांडणं होते, बाप उठवते, माय म्हणते लेकरावाला तुम प्रेमच करत नाही म्हणते, माय म्हणते. त्या पोराला लागते सवय, मग माय झाडून मारते तरी पोरगं उठत नाही. असे कितीक मुलं आहेत आपले की आम्ही वेळेवर त्या पोरांना आवरल्या नसल्यामुळे ते पोरं आमच्या हातातून गेलेले आहे. वेळेवर पोरं आवरा. जे लोक वेळेवर मुलं आवरणार नाहीत त्या लोकांना फार पश्चाताप होईल भविष्यात. वेळेवर पोरं आवरा, चांगल्या मार्गावर लावा, पोरांना संस्कार द्या. तेव्हा आम्ही या गोष्टी केल्या पाहिजे. म्हणून ज्या ज्या लोकांना आपल्या मुलांवर संस्कार टाकायचे आहेत, पहिले मायबापाला संस्कारित व्हावं लागेल. म्हणजे मायबापाचाच संस्कार लेकरामध्ये जात असतो आणि तेव्हा समाज हा सुशिक्षित बनतो आणि समाज व्यसनापासून दूर जातो. एकदा समाज सुशिक्षित आणि व्यसनापासून दूर गेल्यानंतर त्या समाजामध्ये कलेक्टर कमिशनर उत्पन्न होतात. आकाशातून पडत नाहीत कलेक्टर कमिशनर, जमिनीच्या खालून येत नाहीत, आईच्या गर्भातून येतात. आईच त्याला जन्म देते ना. आणि म्हणून जन्म देणाऱ्या आईनं तिचं दुसरं एक कर्तव्य आहे, संस्कार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हाच तुमचे मुलं भविष्यात तुम्हाला 2 घास सुखाचे खाऊ घालतील. आता जर मुलांवर तुम्ही कष्ट नाही घेतले तर विसरून जा की तुमच्या म्हातारपणाचे लेकरं तुमचे काठी बनतील. म्हणून ह्या वेळेतच ह्या सगळ्या गोष्टी आवरा आणि खूप चांगल्या पद्धतीनं स्वतःला बनवा आणि आपल्या परिवाराला बनवण्याचा प्रयत्न करा. या महान अशा कर्माने बाहुळ परिवाराचं मंगल हो, आपल्या सर्वांचं मंगल हो. अशा प्रकारची मंगल मैत्रीची भावना या ठिकाणी आपल्या साऱ्यांविषयी व्यक्त करतो. आपल्या साऱ्यांना खूप सुख मिळो, आपल्या साऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीचं समाधानकारक जीवन मिळो, अशा पद्धतीची मंगल मैत्रीची भावना आपल्या सर्वांप्रती व्यक्त करून अधम्म संस्कार या ठिकाणी संपन्न करतो.